सर्व पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन। त्याचबरोबर आवटी अकॅडमीचे परिवारातील सर्वांना नमस्कार। आवटी अकॅडमी माझा मुलगा जास्त नाही तर 4 महिने होता, परंतु त्याला काय वाटलं की अचानकच सुरुवातीला वेगळ्या क्लासमध्ये होता आणि तो डिस्टर्ब झाला होता। त्याला इकडे तिकडे तुझ्या पद्धतीने डेमो कर आणि तूच ठरव अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं आणि तो त्याच्या मित्राच्या याने आवटी अकॅडमीमध्ये 1-2 दिवस त्याने लेक्चर केले आणि तो म्हटला की मला याच ठिकाणी क्लास लावायचा आहे। काहीतरी त्याला वेगळं वाटलं असेल। त्याला प्रत्येक ठिकाणी मी कधीच सांगत नाही की तू याच ठिकाणी जा इथं जा कधीच। त्याने प्रत्येक वेळेस त्याने स्वतः निर्णय घेतलेले आहे आणि त्याला सांगायची कधीच मला गरज पडली नाही की अभ्यास कर। माझ्याकडूनच बऱ्याच वेळेस त्याला अडचणी आल्या, कारण माझ्याकडे दुकान पण आहे, बुक स्टॉल आहे। त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस मी त्याला सांगतो की तिथं थांब, थोडा वेळ तिथंच अभ्यास कर। माझ्याकडून अडचणी आल्या की मी त्याच्यामध्ये दोषी आहे की 100% मला वाटत होतं की त्याला 95 अबोव्ह मार्क्स मिळतील, पण त्याची जी 2-4 पर्सेंटेज जी कमी झाले ते माझ्यामुळे कमी झालेले असं मी मान्य करतो। आणि पुढचं त्याने अगोदरच ठरवलेलं होतं की मला IITच करायचं। परीक्षा संपली की लगेचच त्याने डेमोला सुरुवात केली। 2-3 दिवशी लगेच क्लास जॉईन केला। सरांना मी विचारलं की कोणत्या ठिकाणी लावून, त्यांनी सजेशन पण मला दिले आणि सरांचं जर विचारण झालं तर सरांचा खूपच त्याग मोठा आहे। मी शाळेमध्ये टीचर पण आहे। त्या ठिकाणी जवळपास 3 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये क्लास घेतात म्हणजे स्पर्धा परीक्षेची, NTSC असेल, MTS असेल, वेगवेगळे स्कॉलरशिपचे असतील। 1 रुपया न घेता ते रोज शाळा सुटल्याच्या नंतर 1 तास लेक्चर घेतात। त्यांना फोन करायची कधी गरज पडली नाही, काही नाही। ते येतात स्वतः, जे विद्यार्थी स्कॉलरशिपचे असतील ते लेक्चरला बसतात, लेक्चर घेऊन परत असं नाही की शाळेची जिम्मेदारी की फॉर्म भरायची वगैरे, स्वतः फॉर्म भरतात विद्यार्थ्यांचे सर्व, त्यांचे परीक्षेचे फॉर्म असतील ते। म्हणजे इतका मोठा त्याग आहे की मला वाटतं की काय माणूस दमतो का, थकतो का नाही म्हटलं। शाळा घ्यायची सकाळी, त्याच्यानंतर आणखी क्लासेस करायचे, दुपारी रात्री पुन्हा पहाटे 5 वाजता मुलांना फोन करायचे, पुन्हा रात्री 10-11 वाजता आणखी मुलांना सजेस्ट कर। काही कधी फोन केला तर काही त्यांचं प्रश्नांचं निरसन असेल ते प्रत्येक वेळेस करतच। म्हणजे एवढा त्यांचा त्याग मोठा आहे आणि त्या त्यागाचं त्यांना फलित आज या ठिकाणी दिसून येत आहे आणि 100% त्यांच्या त्यागाचं फलित त्यांना पुढे पण दिसूनच येईल। पण हे प्रत्येकामध्ये नसतं, हे काहीच व्यक्तीमध्ये हे गुण असतात जे की स्वतःवर त्यांचा कॉन्फिडन्स जास्त असतो। स्वतः त्यांना वाटते की नाही आपण हे करू शकतो आणि तेच